नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांना पेन्शन हे आता डीबीटी मार्फत सुरू झालेले आहे। म्हणजे डिसेंबर 2024 पासून त्याच्या पुढील सर्व पेन्शन तसेच थकीत अनुदान हे डीबीटीद्वारे दिले जाणार आहे। तर मग मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांना 31 जुलै 2025 पर्यंत शेवटची मुदत देण्यात आलेली होती की 31 जुलै पर्यंत सर्वांनी त्यांची डीबीटी पूर्ण करावे, प्रमाणीकरण करावे। परंतु मित्रांनो, त्याच्यानंतर विशेष महसूल सप्ताह झाला। त्याच्यामध्ये 7 तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे घरोघरी जाऊन त्यांना सूचना देण्यात आल्या आणि त्यांच्याकडनं डीबीटी पूर्ण करून घेण्यात आली। तसेच काही लाभार्थ्यांची कागदपत्रे मागवण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, शासनाने 7 ऑगस्ट 2025 रोजी ऑगस्ट महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात केली। मग 4-5 दिवसात हे पैसे जमा झाले, परंतु काही लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही। काही लाभार्थ्यांची डीबीटी कागदपत्रे हे अपूर्ण होती आणि त्यातच आता 31 जुलैपर्यंत हयातीचं प्रमाणपत्र जमा करण्यास सांगितले होते। मग 31 जुलैपर्यंत ज्यांनी जमा केले त्यांना हे पैसे मिळाले, परंतु तोपर्यंत जे पैसे ज्यांनी जमा नाही केले त्यांना हे वेतन मिळालेले नाही। तर मग असे जे कोणी लाभार्थी आहेत की ज्यांची डीबीटी पूर्ण नाही, डीबीटी पोर्टलवर नाव नाही, तसेच काही जे दाखले लागतात ते दिलेले नाही, मग त्यांना मुदतवाढ म्हणून 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे। तर मग मित्रांनो, या सर्व लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण अशा सूचना देण्यात आलेल्या आहे शासनाकडनं की तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व कागदपत्रे देणे गरजेचे आहे, डीबीटी पूर्ण करणे गरजेचे आहे, तसेच डीबीटी पोर्टलवर तुमची नोंदणी करणे गरजेचे आहे, हे आधार प्रमाणीकरण करून घेणे गरजेचे आहे। त्या संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी बँक पासबुक, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रासह संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग, तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन तुम्ही नोंदणी करायची आहे। तुम्हाला थकीत अनुदान जर मिळाले नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला कोणत्या महिन्यापासून हे किती महिन्याचे पैसे तुमचे बाकी आहे त्यासाठी अर्ज करायचा आहे। त्याच्यासोबत तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक याची झेरॉक्स परत जोडायची आहे। तसेच तुम्ही दिव्यांग असाल तर तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा जोडायचं आहे आणि तुमच्या जवळच्याच तहसील कार्यालयात नेऊन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे थकीत पैशा संदर्भात तहसील कार्यालयाला म्हणजे संजय गांधी विभागात त्यांनाही कळेल की तुम्हाला एवढे पैसे आलेले नाही, इतक्या महिन्याचे पैसे बाकी आहे, थकीत अनुदान बाकी आहे। तर मग त्यांच्यापर्यंत तुम्ही तो अर्ज नेऊन द्यायचा आहे। त्या अर्जाची PDF तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तर तशा पद्धतीने तुम्ही अर्ज घेऊन जा आणि जर तुमचे काही कागदपत्र अपुरे असतील तर ते पूर्ण करून घ्या। आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही या महिन्यामध्ये आणि मागील पैसे सुद्धा मिळालेले नसतील तर त्यांनी लवकरात लवकर तहसील कार्यालयात जाऊन 31 जुलैपर्यंत तहसील कार्यालयात जाऊन 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। 31 ऑगस्टच्या आत तुमचं डीबीटी पोर्टलला जर नाव असेल तरच तुम्हाला पुढील महिन्याचे पैसे मिळणार आहे, नाहीतर शासनाने आता ही शेवटची यादी आहे। कारण की शासनाला माहिती आहे की जे चुकीचे माणसं आहेत त्यांनी ते स्वतःहून आता पुढे येत नाही। जे बोगस निराधार होते त्यांनी डीबीटी पोर्टल करणे किंवा त्यांचं आधार प्रमाणीकरण करणे या गोष्टी ते करण्यास धजावत नाही। त्यामुळे त्यांचे अनुदान आता पेन्शन हे बंद केले जाणार आहे। म्हणजे बोगस लाभार्थी आता ज्यांचे राहिले ते सरकार समजून जाणार आहे की ही बोगस लाभार्थी आहे किंवा मयत लाभार्थी आहे। फक्त ज्यांचे डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी झाली आहे त्याच लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे। सप्टेंबर महिन्याचा पेन्शनचा GR सुद्धा या आठवड्यातच शासन काढण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर 31/2025 पर्यंत तुमची सर्व कागदपत्रे अपडेट करून घ्या। जर काही त्रुटी असतील, पैसे मिळाले नसेल, थकीत अनुदान असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालयात जाऊन संजय गांधी विभाग या ठिकाणी भेट द्या। जाताना सोबत तुमचं आधार कार्ड, तुमचं पासबुक, मोबाईल नंबर सोबत घेऊन जा आणि या ठिकाणी जाऊन लाभार्थ्यांनी आधार नोंदणी व आधार प्रमाणीकरण डीबीटी करून घ्यायचे आहे। जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील।
याची नोंद घ्यावी असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील असे आवाहन संजय गांधी निराधार योजना विभाग तहसील कार्यालय संपूर्ण राज्यातील यांनी केलेले आहे। त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर तुमचे सर्व कामे पूर्ण करून घ्या। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।